नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, गणित प्लसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवोदयच्या परीक्षा पॅटर्न मध्ये झालेला बदल आणि नवीन अभ्यासक्रम. नवीन पॅटर्न कडे जाण्याच्या आधी काही महत्त्वाची माहिती. नवोदयचे फॉर्म हे जाहीर झालेले आहेत. सगळ्या पात्र विद्यार्थ्यांना cbse.itms.rcin.gov.in/nvs या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर जाऊन फॉर्म हे भरायचे आहेत. फॉर्मची शेवटची भरण्याची तारीख ही 31 जुलै 2026 आहे आणि परीक्षा ही यावर्षी 28 नोव्हेंबर 2026 ला होणार आहे आणि निकाल मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येईल 2027च्या. तर ही महत्वाची माहिती आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म हा वरील संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा यासाठी गणित प्लसच्या युट्यूब चॅनलवर खूप व्हिडिओ आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आणि नवोदयच्या पॅटर्न बघूया. तर नवोदयचा पॅटर्न 2026च्या पूर्वीचा आणि 2027चा हा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा विषय बघूया. तर 2026 मध्ये 3 विषय हे नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारले जात होते. तर पहिला विषय होता मानसिक क्षमता चाचणी, दुसरा विषय होता अंकगणित, तिसरा विषय होता हा भाषा. तर अशा प्रकारे 3 विषय हे विचारले जात होते. पण आता 2027 मध्ये एक नवीन विषय आलाय. त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, ईव्हीएस किंवा परिसर अभ्यास. हा नवीन विषय हा आता विचारला जाणार आहे पहिल्या 3 विषया व्यतिरिक्त. मानसिक क्षमता चाचणी पण येणार आहे, परिसर अभ्यास पण येणार आहे, अंकगणित पण येणार आहे आणि भाषा पण येणार आहे. आणि आता याच्यामधली विषयानुसार प्रश्नांची आणि गुणांची विभागणी बघूया. तर 2026 मध्ये मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न यायचे आणि एकूण 50 गुण असायचे. तर 50% वेटेज हे मानसिक क्षमता चाचणीला होते आणि अंकगणिताचे 20 प्रश्न यायचे आणि 25 गुण हे होते आणि भाषेमध्ये 20 प्रश्न होते आणि 25 गुण होते. तर अशा प्रकारे 50% वेटेज हे मानसिक क्षमता चाचणीला होतं आणि 50% वेटेज हे अंकगणित आणि भाषेला होतं. आता 2027 मध्ये मानसिक क्षमता चाचणीचे 40चे आता 20 प्रश्न झालेत आणि एकूण गुण हे 25 झालेत. आणि यातले जे कमी झालेले 20 प्रश्न आता परिसर अभ्यासाचे विचारले जाणार आहेत आणि ज्याच्यामध्ये गुण हे 25च असणार आहेत. आणि अंकगणित आणि भाषेमध्ये प्रश्नां आणि गुणामध्ये काही फरक नाहीये. आता फक्त हा नवीन विषय आलाय आणि ज्याचे प्रश्न हे 20 असणार आहेत आणि गुण हे 25 असणार आहेत आणि मानसिक क्षमता चाचणीचे एकूण प्रश्न अर्धे झालेत, 40 वरून 20 झालेत आणि गुण हे 25 झालेत. आणि आता जर एकूण प्रश्नपत्रिका बघितलं, 80 प्रश्न हे विचारले जात होते. आता पण 80 प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण गुण हे 100च होते. एकूण गुण पण 100च असणार आहेत आणि 2 तासाचाच वेळ हा असणार आहे. तर अशा प्रकारे हा नवोदयच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्न मधला बदल आहे. आता पुढे जाऊया आणि आपण बघूया याच्या अभ्यासक्रमामध्ये पण बदल झालाय. तो कसा झालाय? तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया मानसिक क्षमता चाचणी. मानसिक क्षमता चाचणीमध्ये 2026 मध्ये किंवा त्याच्यापूर्वी एकूण 10 धडे हे विचारले जायचे. तर पहिला धडा निराळी आकृती निवडा होता, नंतर तंतोतंत आकृती निवडा होता, आकृती पूर्ण करा होता, त्यानंतर मालिका पूर्ण करा, आकृतींची मालिका पूर्ण करा, समसंबंध, भौमितिक आकृती पूर्ण करा, आरशातील प्रतिमा, घडी घाला, उलगडा, तुकडे जोडा आणि लपलेली आकृती निवडा. तर अशा प्रकारे 10 धडे हे 2026 मध्ये किंवा त्याच्यापूर्वी हे विचारले जायचे. आता एकूण 5च धडे हे विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक धड्यावर 4 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. पण एकूण धडे हे 10 होते. तर 4 गुणिले 10 एकूण 40 प्रश्न यायचे. आता एकूण 5च धडे येणार आहेत आणि प्रत्येक धड्यावर 4 प्रश्न येणार आहेत. तर इथे 4 गुणिले जर 5 करचा तर एकूण 20 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. तर यामध्ये जे धडे आहेत, आकृती पूर्ण करा हा पहिला धडा आहे, त्यानंतर मालिका पूर्ण करा हा धडा आहे, त्यानंतर भौमितिक आकृती पूर्ण करा तिसरा धडा आहे, चौथा धडा आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा आहे आणि पाचवा लपलेली आकृती निवडा हा धडा आहे. तुम्ही जर बघचाल यामधला निराळे आकृती निवडा हा धडा नाहीये, तंतोतंत आकृती निवडा हा धडा नाहीये, त्यानंतर समसंबंध हा धडा नाहीये, घडी घाला आणि उलगडा हा धडा नाहीये, त्यानंतर तुकडे जोडा हा धडा नाहीये. तर अशा प्रकारे हे 5 धडे हे निघून गेलेले आहेत आणि 5च धडे हे राहिलेले आहेत. हा बदल आहे मानसिक क्षमता चाचणीच्या अभ्यासक्रमांमध्ये. त्यानंतर पुढे जाऊया आणि ईव्हीएस किंवा परिसर अभ्यास बघूया. तर यामध्ये एकूण 15 प्रश्न हे तुमच्या ज्ञानावर विचारले जातील. त्यानंतर यामध्ये एक उतारा आणि त्याच्यावर 5 प्रश्न असतील. तर हे 15 आणि 5 मिळून एकूण 20 प्रश्न हे येणार आहेत. 2026 मध्ये किंवा त्याच्यापूर्वी हा विषय नव्हताच. तर हा नवीन आलेला विषय आहे. यामध्ये जे स्वरूप असणार आहे जसं मी सांगितलं 15 प्रश्न हे ज्ञानावर आधारित असतील आणि एक उतारा
ज्याच्यावर 5 प्रश्न असतील, ह्या विचारला जाईल. आणि उतारा जो असणार आहे तो परिसर अभ्यासावर असणार आहे. आणि परिसर अभ्यासाचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला इथे खाली दिसत आहे. नैसर्गिक जग, मानवी शरीर, पुन्हा दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि सामाजिक परिसर. तर अशा प्रकारे हे 4 महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि याचा जो सिलेबस आहे तुम्हाला इकडे समोर स्क्रीनवर दिसत आहे. तर हे सगळे टॉपिक हे यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आणि अंकगणिताकडे बघूया. तर अंकगणितामध्ये जर बघितलं तर अंकगणितामध्ये 2026 मध्ये एकूण 12 घटक होते आणि 2027चं जर नोटिफिकेशन बघितलं त्यामध्ये सुद्धा 12 घटक म्हणलंय, पण त्यामध्ये यादी ही 9 घटकाचीच दिली आहे संक्षिप्त. त्यामुळे इथे थोडीशी स्पष्टता ही नाहीये. आता आपण दोन्ही याद्या या कम्पेअर करून बघूया. तर 2026 मध्ये जी यादी होती याच्यामध्ये 12 घटक हे दिलेले होते. तर संख्या पद्धती होती, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया होत्या, गुणक व गुणिते व त्यांचा गुणधर्म होता, त्यानंतर दशांश संख्यावरील मूलभूत क्रिया होत्या. तर अशा प्रकारे हे 12 टॉपिक होते. आणि त्यानंतर 2027 मध्ये जर बघितलं तर हे एकूण 9च टॉपिक हे दिलेले आहेत. यामध्ये जर बघितलं हा चौथा टॉपिक हा दिसत नाही, जो दशांश संख्या आणि त्यावरील मूलभूत क्रिया आहे. त्यानंतर अपूर्णांकाची आणि दशांश अपूर्णांकाचे रूपांतरण हा टॉपिक दिसत नाहीये. आणि टक्केवारीची गणना न करता नफा तोटा, नफा तोट्याचा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक हा दिसत नाहीये. पण यामध्ये जर तुम्ही बघचाल तर इथे अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हा टॉपिक आहे. तर यामध्ये दशांशाचा भाग पण असू शकतो, त्यामुळे शक्यता ही दशांशाची नाकारता येत नाही. पण नफा तोटा हा इथे दिसत नाही, त्यामुळे नफ्या तोट्याचा भाग हा आता नाही विचारला जाणार, असं म्हणणं आहे नवोदयच्या माहिती पत्रकाचं. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन आपला अभ्यास हा चालू करू शकता. त्यानंतर पुढे आहे भाषा किंवा आपला मराठीचा पेपर. तर यामध्ये काहीच बदल नाही. पहिले ही 4 उतारे आणि 4 उतार्यावर 5 प्रश्न यायचे आणि एकूण 4 गुणिले 5 केलं तर 20 प्रश्न हे विचारले जात होते. आता आपण 4 उतारले हे विचारले जाणार आहेत आणि प्रत्येकी 5 प्रश्न. 4 गुणिले 5 म्हणजेच 20 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. यामध्ये काहीच बदल नाही, जसंच्या तसं आहे. गणित प्लसच्या ऑनलाईन इयत्ता 4थी आणि 5वीच्या बॅचेस या चालू आहेत. तर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करून आमच्या बॅचेस विषयी तुम्ही जाणून घेऊ शकता. तर आमच्या ॲपवर नवोदय परीक्षेसाठी एकूण 100 पेक्षा जास्त मॉक टेस्ट आहेत, 100 तासापेक्षा जास्त व्हिडिओ धडे आहेत, 15,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा संच आहे आणि मागील 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या आमच्या ॲपवर आहेत. तुम्ही आजच भेट द्या गणितप्लस.com ला किंवा आमचं ॲप हे डाउनलोड करा.